वसमत शहरात आज दिनांक 21 जानेवारी रोजी जय जिजाऊ सेवाभावी संस्था आणि भिंगोले मॅडम यांच्या जिजाऊ कोचिंग क्लासेस यांच्यातर्फे गेली 18 वर्ष जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षा घेतली जाते। यामध्ये बीड, परभणी, अकोला, हिंगोली, नांदेड अशा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो। तसंच क्लासेसचे विविध स्पर्धेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना 20,000 रुपयांचे बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला। वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू भैया नवघरे, प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर, मराठा आरक्षणासाठी धडाडीनं काम करणारे गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे, संदीप चव्हाण सर, डॉक्टर बाळासाहेब शेलूकर, माजी नगरसेवक राजू पवार, स्पर्धा परीक्षा प्रतिनिधी जिल्हा जळकोटे सर, बालाजी जाधव सर, डॉक्टर प्रणील कंधारकर यांच्या उपस्थितीत पार पडला। तर या कार्यक्रमासाठी सुनील बांगर सर, हरिभक्तपरायण मुंजाजी भालेराव, मगर सर, हंबर्डे मामा, राजधानी कदम, मनसक नवघरे, बळीराम शिंदे सर, या कार्यक्रमासाठी मयूरनगर आणि बहिर्जीनगरचे रहिवासी, क्लासेसचे पालक, मित्र मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्वांचे आभार संचालक अध्यक्ष ज्ञानेश्वर भिंगोले आणि मॅडम यांनी केले। आज गुणगौरव सोहळा ठेवला होता, एकंदरीत कसं झालं कार्यक्रम? काय जिजाऊ कोचिंग क्लासेस गेली 18 वर्षे विविध स्पर्धा घेतात। त्यात यावेळी जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षेमध्ये आपल्या जिल्ह्याच्या आजूबाजूचे नांदेड असेल, मेहकर असेल किंवा औंढा नागनाथ असे अनेक ठिकाणचे लोक परीक्षेला आले। त्यात गुणगौरव सोहळा आपण ठेवला होता। ज्या गुणगौरवामध्ये अनेक विद्यार्थ्यांना पारितोषिक होतं 8,000, 4,000, 5,000 अशाप्रमाणे। तर हे अनेक विद्यार्थ्यांनी गुणगौरवमध्ये बक्षीस मिळवलं। त्यासाठी कार्यक्रमाचे व्याख्याते म्हणून आपण विठ्ठल कांगणे सर यांना आमंत्रित केलं होतं। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकप्रिय आमदार राजूभाई नवघरे यांना उपस्थित सांगितले। असं अनेक स्तरावरील लोक इथे उपस्थित होते, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। बरं सर, आपण पण सर आज एकंदरीत विद्यार्थ्यांना काय आव्हान असेल आपल्याकडून? आता सध्या जे इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम याचा हे आहे दुवा, म्हणजे जे काय म्हणतात कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये खरं तर इंग्लिश मिडियम हे विद्यार्थी मागं पडत आहेत, पण आपलं मराठी मिडियम पण कुठंतरी यांना एकत्र आणण्यासाठी मी ही परीक्षा घेतली होती। आणि ही परीक्षा इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम या दोन्हीतून सुद्धा ठेवली होती। त्याच्यातून विद्यार्थ्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा मिळाला आणि त्याचं आज आपण प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, जिल्हा हिंगोली, NTV न्यूज मराठी।